आस्था हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे दशरथ रसाळ राहणार उजने या युवकाची या ठिकाणी या आस्था हॉस्पिटलमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वीपासून उपचार घेत असताना जवळपास 5 ते 6 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी आस्था हॉस्पिटलला भरले। 4 दिवसापूर्वी त्याला त्रास चालू झाला आणि त्रास चालू झाल्यानंतर तो परत ॲडमिट झाला। ॲडमिट झाल्यानंतर या ठिकाणी पैसे भरून जे वैतागलेले लोक आहेत ती ज्याच्याकडे कर्जबाजारी झालेले आहेत थोडी पैशाची अडचण होती म्हणून आम्ही 2 दिवसांनी पैसे भरतो सर उपचार करा असं त्या हॉस्पिटलला सांगत असताना त्या ठिकाणी असणारं स्टॉप त्या ठिकाणी असणारं डॉक्टर यांनी पैशाचा तगादा लावला आणि त्या दशरथ रसाळचा उपचार केला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला। खऱ्या अर्थाने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बघतोय आपण आरोग्याची समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। मोठमोठे हॉस्पिटलवाले मेडिकलवाले हे लोकांची फसवणूक करतात। 2-3 दिवसाच्या फक्त स्टेटमेंटचा जवळपास लाख रुपये 50,000 2 लाख हे कुठून आणणार सर्वसामान्य माणूस? मंत्री आरोग्यमंत्री जे काय प्रशासन आहे हे या गोष्टीवर गंभीरतेने लक्ष घेऊन या ठिकाणी असल्या जे हॉस्पिटल चालतात त्या हॉस्पिटलवर कारवाई करणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी यांचे हे मेडिकलचे बिल आहेत हॉस्पिटलचे बिल आहेत हे जर बिलाला तुम्ही चेक केलं बाहेर जाऊन 30 रुपयाची वस्तू 40 रुपयाची वस्तू 400 रुपये 300 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी आस्था हॉस्पिटलच्या मेडिकलवाल्याने दिलेले बिलासहित आहे। तर हा कुठला म्हणजे नेमका लुटण्याचा प्रकार आहे? गोरगरीब लोक अक्षरशः वैतागल्यात ह्या गोष्टीला। खरोखर हे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे। आज जवळपास आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलचं आम्ही विजिट देतोय बघतोय आम्ही लोकांच्या जनतेसमोर मांडतोय। तर प्रशासन याची दखल घेणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी नातेवाईकांनी या आस्था हॉस्पिटलबद्दल तक्रार दिलेली आहे। आज पोस्टमॉर्टम चालू आहे त्यांचं। ती तक्रार यांची अशी आहे की त्या ठिकाणी असणारे CCTV कॅमेरे त्या CCTV कॅमेरेमध्ये चेक करा डॉक्टर होते का नव्हते काय त्याचा उपचार झाला आहे नाही झाला आहे। दुसरी यांची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी असणारं ते मेडिकल आहे त्या मेडिकलमधून आवाजा सवालदाराने त्या ठिकाणी यांची फसवणूक केलेली आहे त्या मेडिकलवर कारवाई करा। आणि तिसरी ज्या ठिकाणी हा उपचार चालू आहे क्रिटिकल असताना देखील त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नव्हता। शिकाऊ डॉक्टर आहेत स्टॉप नाही अशा अनेक केवरे आहेत। त्या ठिकाणी असणारं जे स्टॉप आहे पैशाचा स्वतः तगादा लावतात त्यांना की तुम्ही भरताय का नाही नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन चला। मला माननीय आरोग्यमंत्र्याला असा सवाल विचारायचा तुमच्या माध्यमातून की एखादा पेशंट जर क्रिटिकल झाला तर पैशाची पहिला पैसे भरा तरच उपचार करतो